श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या सेवा मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, दिंडोरी प्रणित मार्गाचे संस्थापक सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आणि तुम्हा सर्व सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपला अध्याय क्रमांक 5 आहे. सो आपला आजचा 5वा अध्याय आहे या चिंतनिकेचा आणि मग ते 6वा भाग चिंतनिकेचा सुरू आहे. आतापर्यंत आपण अनेकदा हा अध्याय वाचला असेल, ऐकलाही असेल. बऱ्याचदा आपलं असंच होतं की एखादी कथा वाचली की त्या कथेचा आपण अर्थ काढतो आणि त्या अर्थातनं त्या व्यक्तिमत्वाबद्दल एक साचा तयार करतो आपल्या मनामध्ये. आता जसं आपण ही कथा वाचल्यानंतर की चोळप्पाचा स्वभाव असा आहे, तो लालची आहे आणि म्हणून त्यांनी त्या अ, लालसेपोटी महाराजांना पळवून नेण्याचा डावही केला. तात्यासाहेब कसा अहंकारी आहे आणि कसं महाराजांना त्याने वश करू शकू, महाराज म्हणजे किती साधे आहेत, अशा पद्धतीने त्यांनी बिहेव केलंय असंही लिहिलेलं आहे. स्वामी हे भावाचे भुकेले आहेत, त्यामुळे जिथे भाव नाही तिथे स्वामी जाणार नाही. हे एक स्वामींच्या व्यक्तिमत्वाचे एक ओळख आपल्याला या ठिकाणी होते. आणि चौथं पत्र राहिलं मल्हारराव, की त्यालाही पैशाचा अहंकार आहे, असं आहे. आता एक साधा प्रश्न, ज्याचं उत्तर मला असं वाटतं, की सगळे देऊ शकतात. अगदी सोपं आहे. स्वामी म्हणजे कोण? असं तुम्हाला वाटतं? बघा, आता आपण सगळ्यांनी लिहिलंय, की स्वामी ही शक्ती आहे, ब्रह्मांड नायक आहेत, निर्गुण निराकार व्यक्तिमत्व आहे. मीचा स्वाहा म्हणजे स्वामी आहे. अगदी योग्य आहे. म्हणजे ही जर व्याख्या आपण धरली, मीचा स्वाहा म्हणजे स्वामी, तर ज्यांनी मीचा स्वाहाकार केला तो स्वामी होऊ शकतो. राइट? परब्रह्म आहेत. राइट? सो असे अल्टिमेट ट्रुथ. वॉव! सो स्वामी म्हणजे अल्टिमेट ट्रुथ आहे और ॲब्सोल्यूट आहे, की तेच एकमेव सत्य आहेत. आता हे जर सगळं आपण खरं मानलं, तर ह्या कथेकडे आता ह्या अँगलमधनं बघूया, की स्वामी हे परब्रह्म आहेत, ब्रह्मांड नायक आहेत आणि आता ती समोर घटना घडते. विविध पात्र जी आहेत, ती वेगवेगळ्या पद्धतीनं स्वामींसमोर येतायत. त्यावेळेला जे स्वामी रिएक्ट होतायत, ते जास्ती महत्वाचं आहे आणि तो खरं तर ह्या अध्यायांमधली आपली शिकवण आहे. आता थोडीशी पार्श्वभूमी बघूया. स्वामी महाराज ज्यावेळेला एखादी कृती करतात,
बऱ्याचदा आपण गुरुचरित्रात ही गोष्ट पाहिली, की या कथेवरनं जसं आता 1-2 जणांनी कोणी मत लिहिलं होतं, की त्यांना कसा अहंकार होता तात्यारावाला आणि मल्हाररावाला. मग चोळप्पाला कसा द्रव्याचा हव्यास सुटला आणि मग स्वामींनी बरोबर त्यांना शिक्षा केली वगैरे, वगैरे. कारण पुढचा अध्याय येईल त्यावेळेला त्या कथेचा शेवट होतो. आणि त्या दोन्ही 5व्या 6व्या अध्यायाची कथा एकत्रित केली, की मग आपलं मत तयार होतं, की स्वामी शिक्षा करतात, की तो चुकला होता, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे वगैरे, वगैरे. आता स्वामी शिक्षा करतात हे अगदी योग्य आहे. कारण शेवटी कोणाला घडवायचं असेल, तर तो जिथे चुकत असेल त्याला तिथं सुधारणं आवश्यक असतं. प्रसंगी त्याला शिक्षाही करावी लागते, ओरडावंही लागतं, वेगवेगळ्या माध्यमात. त्यामुळे स्वामी शिक्षा करतात हे अगदी योग्य आहे. परंतु स्वामी हे जर ब्रह्मांड नायक आहेत, ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचे ते चालक आहेत, असं आपण ज्याला म्हणतो त्याला स्वामी हा पर्टिक्युलर कोणा एका व्यक्तीपुरते कधीही कुठलं वागणूक करत नाहीत. त्यांची कधीही, कधीही कुठलीही कृती, कुठलीही लीला ही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते. त्याच्यातनं त्यांचा खूप काहीतरी गूढ अर्थ असू शकतो किंवा त्याच्यामागे काहीतरी पार्श्वभूमी नक्कीच असली पाहिजे, जी की आपल्याला पडद्यामागं काय घडतंय हे माहीत नसतं आणि म्हणून आपण असं ह्या अशा कथा ऐकल्यामुळे सामान्य भक्ताची अशी मानसिकता होते, की आपण जर चुका केल्या, तर त्याची शिक्षा स्वामी करतात. आता जर स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, तर ब्रह्मांड नायकाचं काम काय आहे? तर ही संपूर्ण विश्वाची जी व्यवस्था आहे, ही जी सिस्टम आहे, ती तयार करणं. म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण असं म्हणूया, की एखाद्या मोबाईल कंपनीचा मालक आहे, त्याचं काम आहे, की मोबाईल तयार करणं. मग त्याच्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर, त्याच्यासाठी लागणारं हार्डवेअर, त्याच्यासाठी लागणारे टीम, मार्केटिंग असेल, मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था निर्माण करणं हे त्या मालकाचं काम आहे. पण एखाद्याच्या मोबाईलमध्ये जर काही व्हायरस शिरला किंवा आणखीन काही प्रॉब्लेम झाला, तर तो मालकाकडे येत नाही, की माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम आहे, आता तुम्हीच हा मोबाईल बनवलाय, तर तुम्ही मला मोबाईल दुरुस्त करून द्या. तर ऑफकोर्स त्यांनी ती व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्या व्यवस्थेमध्ये आपण जातो, दुकानदाराकडे जातो, रिपेअरिंगवाल्याकडे जातो. त्याच्याकडे जो काही स्पेअर पार्ट्स असतील तो ते लावतो आणि आपला मोबाईल दुरुस्त करून देतो आणि आपला मोबाईल पुन्हा कार्यरत होऊन जातो. आता हेच उदाहरण आपण या ब्रह्मांड नायकाशी जोडूया, की हा ब्रह्मांड नायक ह्या संपूर्ण विश्वाचा चालक, मालक, पालक, संचालक आहेत. म्हणजेच तो संपूर्ण व्यवस्था निर्माण करतो आणि एकदा व्यवस्था निर्माण झाली, की ती व्यवस्था व्यवस्थित चालेल ह्याची तो फक्त काळजी घेतो, ना की प्रत्येक प्रॉडक्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो इंटरफिअर करतो. मग या ब्रह्मांड नायकाने एक व्यवस्था अतिशय महत्त्वाची करून ठेवली आहे, ज्याला कुणीही ईश्वरी अवतार सुद्धा चॅलेंज करू शकत नाही. ते म्हणजे कर्माचं व्यवस्था. की जे कर्म केलं असेल त्याचं फळ हे निश्चित आहे. चांगलं कर्म असेल तर चांगलं फळ, वाईट कर्म असेल तर वाईट फळ. ही व्यवस्था त्या ब्रह्मांड नायकाने निर्माण करून ठेवलेली आहे. आता ह्या व्यवस्थेमध्ये स्वतः परमेश्वर सुद्धा हस्तक्षेप करायला जात नाही. कारण त्यांनीच ती व्यवस्था निर्माण केलेली असते. त्यांनी जर हस्तक्षेप केला, तर ही व्यवस्था बिघडू शकते आणि ही जर व्यवस्था बिघडली, तर अख्खं जे काही सृष्टीचं चलन आहे, ते सगळं बिघडू शकतं. आणि म्हणून नियती नावाचं एक व्यवस्था त्यांनी निर्माण करून ठेवली, की नियती ही प्रत्येक कर्माचं रेकॉर्डिंग करते. त्यामुळे स्वामी एखाद्याला जेव्हा शिक्षा करतात, त्यामागं त्या व्यक्तीचे कर्माचे अनेक गोष्टी, अनेक संदर्भ असतात, जे आपल्याला कधीतरी नंतर कळतात किंवा काही गोष्टी तशाच लुप्त होऊन जातात. जसं महाभारतामध्ये धृतराष्ट्राची सगळी मुलं मारली गेल्यानंतर धृतराष्ट्र ज्यावेळेला भगवंताकडे येतो, की "हे देवा तू म्हणजे इतकं माझ्याकडनं काय चूक झाली होती, की तू माझी सगळी मुलं मारून टाकली." त्यावेळेला भगवंत ज्यावेळेला त्याच्या काही जन्मांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देतो, त्यावेळेला त्याला ते समजतं, की आपण केलेल्या कृत्याचेच परिणाम स्वरूप आज आपल्याला हे भोगावं लागतंय. दशरथाचं उदाहरण घेऊया. दशरथाने जे कृत्य केले त्या कर्माप्रित्यर्थ त्याला शाप मिळाला. पुत्रवियोग हा त्याच्या आयुष्यात तो कर्माने तयार झाला आणि हा पुत्रवियोगानेच त्याचा मृत्यू झाला. यामध्ये ना रामाचा दोष होता ना अन्य कोणाचाही होता. दशरथाने निर्माण केलेलं कर्म दशरथालाच पुन्हा उपभोगावं लागलं. मग ते जेव्हा चांगलं मिळतं त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा वाईट होतं त्यावेळेला मात्र आपल्याला जाणीव होते, की अरे आपण का चुकलो. जसं की आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला जेव्हा सांगतात, की हे पथ्यपाणी पाळा, हे असं करा, तसं करा. तर आपण अगदी मनाशी ठरवतो, की आता मी पुढचे म्हणजे आत्तापासून हे सगळं व्यवस्थित फॉलो करणार. मला कुठलाही त्रास होऊन देणार नाही. मी जेवणामध्ये कधी
चालढकल करणार नाही. पण जसाही तो आजार बरा व्हायला लागतो, त्यातली वेदना कमी व्हायला लागते, आपण त्या आहार नियमांच्या सगळ्या पथ्याच्या नियमांच्या पलीकडे जायला लागतो. सुटतं आपलं नियंत्रण. कारण ही व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेमध्ये मधी आपण येतोय आणि आपलं जसं कर्म घडेल त्याच्यानुसार रिझल्ट येतात. तसंच आता ही जी 5वी कथा आहे, मी पहिलं कथेकडे जाईल आणि मग नंतर सुरुवातीच्या ओव्यांकडे जाणार आहे. कारण ही कथा पाहिल्यानंतर स्वामींविषयी एक वेगळं मत आपलं तयार होतं, की स्वामी कशाप्रकारे शिक्षा देतात. आता थोडंसं मल्हाररावांकडे जाऊया. मल्हारराव जसं आपल्या मराठ्यांनी, पेशव्यांनी अटकपर्यंत साम्राज्य नेलं आणि मराठ्यांचं साम्राज्य अटकेपार झेंडा लावला असं जे आपण म्हणतो, त्या अटक शहरापर्यंत आपलं साम्राज्य पसरल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपापलं साम्राज्य निर्माण केलं. तिथे-तिथे एक-एक व्यक्ती त्या नियुक्त केला, की तो तिथली व्यवस्था सांभाळेल. जसं हे जहागिरी आपण म्हणतो, शिवाजी महाराजांनी जसं व्यवस्था निर्माण केली, त्याच प्रकारे तर तसं बडोदा या साम्राज्याचं व्यवस्थापन या गायकवाड नावाच्या मराठ्यांकडं सुपूर्द केलं होतं. सयाजीराव गायकवाड हे प्रथम त्याचे अधिकारी, त्याच्यानंतर त्यांची मुलं, त्याच्यानंतर त्यांची मुलं आणि मग दुसरा सयाजीराव गायकवाड जे झाले, त्यांची मुलं ही गादीवरती बसली आणि त्यातला 5वा मुलगा जो आहे खंडेराव गायकवाड, हा जवळपास 30-40 वर्ष 25 वर्ष माझ्या मते. 25 वर्ष त्या गादीवरती होता आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर आता वारसदार म्हणून कोणाला बसवायचं? तर त्यावेळेला ह्या मल्हारराव गायकवाडांना गादीवरती बसवलंय. जो सयाजीराव गायकवाड दुसरे यांचा 6वा पुत्र. 1870 साली मल्हारराव गायकवाड गादीवरती बसलेत. आता त्यावेळेला इंग्रजांचं बऱ्यापैकी काय म्हणूया शासन जे आहे ते भारतामध्ये अनेक ठिकाणी सुरू झालं होतं. पण इंग्रजांनी एक गोष्ट केली होती, की ज्यांच्याकडे ते जहागिरी आहे कारण लोकांचे लोकमानस जे आहे, तेही त्यांना सांभाळायचं होतं. त्यामुळे तिथल्या लोकांना त्यांनी तीच गादी ठेवली होती. परंतु शासन यांचं कंट्रोल जो आहे, तो त्यांनी थोडंसं किंवा ऑब्झर्वेशन म्हणूया, निरीक्षण हे इंग्रजांचं असायचं. तर हा मल्हारराव गायकवाड जो राजा आहे, हा जेव्हा गादीवरती बसला, त्यावेळेला त्याची जी वागणूक होती किंवा त्याची जी मानसिकता होती, ही उधळपट्टी करण्याची होती. की जो पैसा आलाय तो वेश्यांच्या माध्यमातून पैसा प्रचंड उडवायचा. त्याला इतर जे शौक आपण म्हणतो, तसे सगळ्या प्रकारचे शौक होते. राज्याकडे दुर्लक्ष, जनतेकडे दुर्लक्ष, पण मात्र टॅक्सेस सगळे व्यवस्थित वसूल व्हायचे. आणि त्याच्यामुळे जो ब्रिटिश तिथला कलेक्टर जो होता, तर त्याचं आणि मल्हाररावांचं कधीच पटायचं नाही. कारण ब्रिटिशांचं त्यांचं म्हणणं होतं, ही व्यवस्था नीट चालली पाहिजे. जेवढं इन्कम येतंय, त्याच्यापेक्षा कैक पटीनं तुम्ही खर्च करताय आणि व्यवहारामध्ये तूट आहे. आणि ही तूट ज्याला शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला असं लक्षात आलं, की वैयक्तिक खर्चासाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातायत. आणि म्हणून ह्यांचं व्हाईसरॉयकडं कंप्लेंट जायच्या, की हे चुकीच्या पद्धतीने वागतायत, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करावी. पण मल्हारराव गायकवाड आणि व्हाईसरॉयचा संबंध चांगले असल्यामुळे त्यांना नेहमी सूट मिळायची. फेव्हर केलं जायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मल्हारराव गायकवाड आणखीन उन्मत्त झाले होते. आणि या उन्मत्तेमध्ये आपल्या साम्राज्यामध्ये फक्त ऐशोआराम असलं पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल ते आपण करूया. अशी सगळी मल्हाररावांची वृत्ती होती. आणि त्याच्यामध्येच जसं आता आपण अध्यायाच्या सुरुवातीला वाचलं, की स्वामी महाराज 1856 साली अक्कलकोटात आल्यानंतर हळू प्रसिद्धीच पावायला लागले. आणि ती प्रसिद्धी इतकी व्हायला लागली, की राजे-रजवाडे, साधू-संत अगदी भारताच्या बाहेरनं सुद्धा अनेक लोकं अक्कलकोटास यायचे आणि हळू ही ख्याती संपूर्ण अनेक ठिकाणी पसरली होती. मग आता ह्या स्वामींना आपल्या राज्यात आणलं पाहिजे काहीही करून. म्हणजे आपल्याही राज्याला हा फायदा होईल. लोकं येतील, इन्कम वाढेल. इन्कम वाढलं की आपल्याकडे पैसा वाढेल. आपल्याकडे पैसा वाढला की अजून आपल्याला खर्च करता येईल. अजून आपल्याला ऐशोआराम करता येईल. ही मल्हाररावांची वृत्ती होती. कर्म आणि त्याचं फळ हे आपण त्यातनं अभ्यासतो आहे. आता या वृत्तीखातर त्यांनी आपण स्वामी चरित्रात उल्लेख वाचला, की त्यांनी सभा भरवली. सगळे दिवाण सरदार त्याचे सगळे जे मातब्बर लोक आहेत, ते सगळे त्या सभेमध्ये बसले आणि त्यांनी सांगितलं, की आपल्याला हे टार्गेट आहे. स्वामींना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बडोद्यास आणायचं आहे. जो कोणी हे काम करेल त्याला वाटेल तेवढा मी जहागिरी पण देईल, पैसा देईल आणि ते आणण्यासाठी जे काही लागेल, पाहिजे तेवढं मी पैसा खर्च करेल. हा पैसा खर्च करेल ह्याच्यामध्ये त्याचा अहंकार नव्हता, हे त्याचं बिझनेस मॉडेल होतं.
की आत्ता मी ₹10 खर्च केलेत आणि जर स्वामींना इथं आणलं तर मला ₹100 इन्कम वाढणार आहे. कारण ऑटोमॅटिकली ही भक्तांची रीग माझ्या गावात, माझ्या राज्यामध्ये वाढणार आहे. रीग वाढली, बिझनेस वाढला, की त्यातनं इन्कम वाढणार आहे. आणि अर्थात तो काही हा त्याचा बिझनेस मॉडेल होता. सो हा राजा जो आहे त्याची उन्मत्तता जी आहे, तो अहंकार नाहीये. त्याला हवा आहे पैसा, कारण त्यातनं त्याला ऐश करायची आहे. आणि यासाठी त्याला स्वामींना तिथे आणायचंय. आणि मग तात्यारावाला पाठवलं. तात्याराव एक साधा नोकर माणूस आहे. पोझिशन मॅनेजरची आपण असं समजूया. त्याला माहिती आहे आपलं प्रमोशन पाहिजे आपल्याला, आपलं सॅलरी इन्क्रिमेंट व्हायला पाहिजे. मग राजाचं जर आपण हे काम केलं तर आपल्यालाही मिळेल. आपल्यालाही आपल्या मुलाबाळांनाही सगळ्या आपल्याला गोष्टी देता येईल. हा एक एम्प्लॉयी म्हणून, एक नोकर म्हणून तात्यारावांची असलेली भूमिका स्वतःला तात्यारावांच्या जागेवर ठेवा. तुम्ही नोकरी करताय, तुम्हाला इन्क्रिमेंट हवंय, तुम्हाला प्रमोशन मिळवायचं आहे. तर त्यासाठी साहेबांनी एखादा टास्क दिला असेल, तर ऑफ ते टास्क कंप्लीट करण्यासाठी आपण वाट्टेल ते करतो. सो सेम तात्यारावांनी ठरवलं, की ओके मी बिडा उचलला कारण प्रमोशन हवंय. सो मल्हाररावांनी ऑलरेडी सांगितलं, जर हे काम केलं तर तुम्हाला जहागीर मिळणार आहे. सो पैशांची कमतरता नाहीये, कारण आधीच राजांनी सांगितलंय वाट्टेल तेवढा पैसा खर्च करा. तात्याराव अक्कलकोटात आले. त्यांनी ते सगळं पाहिल्यानंतर त्या वैभवानी म्हणा किंवा तिथल्या भक्तांच्या भक्तीनी म्हणा, ताताराव एक सामान्य माणूस आहे. रॉयल नाहीये, की ज्याला उन्मत्त असं म्हणजे जन्मतःच सोन्याचा चमचा घेऊन आलाय, अशातला भाग नाहीये. तर ते सगळं पाहिल्यानंतर एका कंडिशनमध्ये तात्यारावाच्या मनातही भक्ती निर्माण झाली, की एवढं सगळं वैभव आणि स्वामींचं अर्थात ना, आपण केंद्रात गेल्यानंतर अगदी आपण नवखे असलो, अगदी आपल्याला स्वामींच्या विषयी माहीत नसलं, पण जेव्हा केंद्रात जातो त्याही वेळेला आपल्याला हे जाणवतं, की स्वामींच्या सानिध्यात शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. मग विचार करा, सदेह स्वामी तिथे आहेत. अख्खं अक्कलकोट जे आहे, ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वामीशिवाय दुसरं त्यांचं काही चालतच नाही. सतत स्वामी, की सकाळी उठायचं, स्वामींचं दर्शन करायचं, स्वामींची आरती करायची, स्वामींच्या अंघोळीचं काम बघायचं, सगळी लगबग आहे. असं वातावरण पाहिल्यानंतर कुठला तात्याराव विचार करेल ह्या बाकीच्या गोष्टी. त्यामुळे पहिले काही दिवस तात्यारावांनी हे ऑब्झर्वेशन करता तो भारावून गेला. अर्थात स्वामी चरित्रात हे तसं लिहिलेलंही आहे. पण शेवटी कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपली नोकरी आहे. आपण कशासाठी आलोय तेही तात्यारावाला माहिती आहे. मग त्यांनी सुरुवात केली, बाबा इथे अनेक लोकं येतात. तर ह्या लोकांना जर आपण अन्नदान करायला लागलो. आजही बघा म्हणजे तात्यारावाचं चुकतंय का? तर तुम्ही आजची परिस्थिती बघा. आजही एखादा नगरसेवक, आमदार, खासदार किंवा ज्याच्याकडे पैसा आहे, तो एखाद्या मंदिरात म्हणतो, "आजचं अन्नदान माझ्याकडनं." आपणही त्या माणसाचं कौतुकच करतो. "अरे वाह! ह्याचं आहे बरं का आज अन्नदान. एवढा दानशूर व्यक्ती दिसतोय." आपल्याला हिस्ट्रीच माहीत नाहीये. पण आपण सामान्य व्यक्ती म्हणून त्या माणसाचं कौतुकच करतो. सो तात्यारावांनी तेच केलं. कारण इम्प्रेशन बनवायचंय. स्वतःचं व्यक्तिमत्त्वाचे तिथे प्रभाव टाकायचे तरच त्याचं कोणी ऐकेल. तो त्यांनी तिथे येणाऱ्या प्रत्येकासाठी अन्नछत्र सुरू केलं. कारण त्याला पैशांची कमतरता नाहीये. मग फक्त अन्नछत्र नाही सुरू केलं. जो येईल त्याला कोणाला धोतर-जोडी दे, कोणाला आणखीन काही दे, खारीक खोबरं दे, सुकामेवा दे. विचार करा ना, ज्याला कधीच खारीक खोबरं, सुकामेवा अशा गोष्टी मिळत नसतील आणि अक्कलकोट गेल्यानंतर हा तात्याराव त्याच्या हातात ठेवत असेल, त्याचं तात्यारावाविषयी मत किती चांगलं असेल. अरे काय माणूस आहे म्हणजे एवढं दानशूर आणि तो दाखवतोय ना माझा निस्वार्थी भाव आहे, मला काहीच नकोय. सो तात्यारावाचं हळू तिथे लोकांमध्ये ती चर्चा वाढायला लागली, की अरे हा फार मोठा माणूस दिसतोय. मग तात्याराव कोण आहे? त्यांनी सांगितलं, "मी मल्हारराव गायकवाडांचा एक सरदार आहे." मग आता जे प्रमुख मंडळी आहेत त्यांना त्यांनी सांगितलं, की महाराजांची अशी आज्ञा आहे, गायकवाड महाराजांची, की स्वामी महाराजांना बडोद्यास घेऊन चलावं आणि त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे. आता काही महिने अशा प्रकारे वागणूक झाल्यानंतर चोळाप्पा असो, बाळाप्पा असो, सुंदराबाई असो, अन्य जे महाराजांच्या आसपासचे भक्त होते, त्यांच्या मनात त्यांनी काही मल्हारराव गायकवाडांना पाहिलेलं नाही. त्यांना माहिती तात्याराव असा वागतोय म्हणजे मल्हारराव गायकवाड किती दानशूर असेल. त्याची भक्तिभाव, साधूविषयीचं मत, संतांविषयीचं मत, धर्माविषयीचं मत किती उदात्त असलं पाहिजे. अशा सगळ्या भावनेतनं सगळ्यांनीच बाळाप्पा असो, जोळाप्पा असो, सुंदराबाई असो, अनेक बाकीचे भक्तगण आहेत. तेही प्रभावित झाले आणि ते म्हणले, "अरे वाह! नाही चांगली गोष्ट आहे. महाराजांना अक्कलकोटला न्यायला पाहिजे." आणि म्हणून जो तो ज्याच्या परीनं महाराजांना असं विनंती करायचा, की "महाराज चला की बडोद्याला जाऊया." महाराज म्हणायचे, "नाही रे, ते आता उन्हाळा आहे, नंतर जाऊ." मग ते एवढं-एवढं द्रव्यदान गरिबांना वस्त्रदान द्या, मग जाऊ. मग असं करा, मग जाऊ.
महाराज टाळायचे, पण ते टाळताना असं काही करून घ्यायचे, की गरिबांना वस्त्रदान द्या. फायदाच होणार आहे ना. महाराज ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांचे भक्त नाहीत. महाराजांना माहिती आहे पडद्यामागं काय घडतंय. ह्या कोणालाही माहीत नाही पडद्यामागं काय घडतंय. ह्यांना जे दिसतंय, आपण ते कथा म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याला ते चुकीचे वाटतात, पण आपणही तसंच वागतो हेही विसरू नका. ज्यावेळेला केंद्रामध्ये एखादा दानशूर व्यक्ती येतो, आपण त्याचे पाय धुवायला सुद्धा सोडणार नाही, की काय महान माणूस आहे. यांनी सगळे टाइल्स दिले केंद्रामध्ये, यांनी हे दिलं, त्यांनी ते. तुम्हाला कुठं माहिती आहे त्यांनी ते पैसे कसे आणलेत किंवा त्या पैशामागे देण्यामागे त्याचा भाव काय माहीत नाही आपल्याला. आपण फक्त त्या दानशूरपणाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मोठेपणा करतो. पण नाही, ती मानवाची प्रवृत्ती आहे, जी ह्या कथेमध्ये पण दिसते. त्यामुळे 150 वर्षापूर्वी सुद्धा तेच होतं आणि आजही तेच आहे. सोळाप्पाला किंवा तात्यारावाला अहंकारी म्हणताना आपण विसरायचं नाही, आपणही तसंच वागतो. मग आपण पण अहंकारी आहोत का? तर ही सगळी गोष्ट तिथं घडतीये. मग प्रत्येक जण महाराजांकडे रदबदली करण्याचा प्रयत्न करतोय, की महाराज तुम्ही बडोद्याला चलावं. पण महाराज काही त्या गोष्टीला मान्य व्हायला तयार नाही. मग तात्यारावांनी सुरुवात केली, की आता गुरुचरित्राची पारायणं लावूया. मग सगळ्यांना बसवायचं आणि अर्थात ना, आता सप्ताह येणार आहे. सप्ताहात जर तुम्हाला असं कोणी सांगितलं, की सगळा खर्च मी करणार, तुम्ही फक्त या आणि वाचा. तर तुम्ही म्हणाल, "वाह! किती चांगली मोठी संधी मिळाली आपल्याला. ताबडतोब आपण बसूया." सामान्य भक्तगण तात्यारावांनी ऑर्गनाइज केलंय, चाललेत गुरुचरित्र वाचायला. त्यांना काय घेणं-देणं आहे बाकी काय गोष्ट. तात्यारावांना माहिती आहे हे सगळा कशासाठी चाललेला खटाटोप आहे. गुरुचरित्राची पारायणं व्हायची. पारायणं झाली की मोठ्या प्रमाणावरती अ, काय म्हणूया महाप्रसादाचं रोजचं नियोजन, महाप्रसादातले मेनू सुद्धा इतकेच म्हणजे जे सामान्य गरीब व्यक्तीला कधीतरी कुठेतरी अशा भोजनावळीतच मिळतील असे रोज चमचमीत पदार्थ, पंचपक्वान्नांची ताटं रोज मिळतायत. सगळे खुश. महाराज सोडून सगळ्यांच्या मनात होतं, की महाराजांना बडोद्यास न्यायला पाहिजे. आणि म्हणून सगळेजण प्रयत्न करत होते, की महाराजांनी बडोद्याला यावं. कारण हा सरदार जर एवढा खर्च करत असेल, तर विचार करायचा ना राजा कसा असेल. मग तिथे कारण महाराज एकटे तर जाणार नाहीत. महाराजांच्या सोबत ही सगळी मंडळी जाणार. तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्यांची सरबराई किती होऊ शकेल, असा सुद्धा एक विचार कदाचित ह्या भक्तांच्या मनात असू शकतो. आपल्याला माहीत नाही तो खराच असेल की नाही, पण असू शकतो. मग ही गोष्ट घडावी म्हणून जो तो प्रयत्न करतोय. पण महाराज काही बधत नाहीत. आणि महाराजही त्याला अगदी काय म्हणूया मजेशीर पद्धतीने चिडलेले नाहीत कुठेही. कारण महाराजांना ही जी वृत्ती आहे माणसाची, त्या वृत्तीकडे बघून ते हसी येतंय किंवा हसं येतंय, की "अरे काय तुम्ही त्या पैशाला भुलताय. तो किती ते करतोय म्हणून तुम्ही भुलताय. तुम्ही बाकी काहीच बघत नाहीये." आणि म्हणून महाराज ते कॅज्युअली घेतायत. अदरवाईज महाराज त्या क्षणी चिडले असते आणि तिथंच तात्यारावाला हाकलून दिलं असतं. पण नाही, की "अरे ब्रह्मांड नायक म्हणताय तुम्ही, परब्रह्म म्हणताय, दत्तावतारी म्हणताय, माझ्या सानिध्यात गेले 12-15 वर्ष राहिलाय, तरी सुद्धा तुमची मनोवृत्ती बदलत नाही." हे बघून कदाचित महाराजांना हसू येत असेल. आणि म्हणून या कथेच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून आपल्या सेवेकऱ्यांना आपण काहीतरी शिकवावं, असाही कदाचित महाराजांचा मानस असू शकतो. म्हणून ही घडणारी प्रत्येक घटना महाराज तटस्थ भूमिकेतून पाहतायत. त्यांनी थांबवलेली नाहीये. अन्यथा जे यशवंतरावाच्या बाबतीत महाराजांनी केलं, ते तात्यारावाच्या बाबतीत घडलं असतं, तर यशवंतरावाची गोष्टच घडली नसते. पण महाराज हे सगळ्या सेवेकऱ्यांची मानसिकता तपासतायत, की अरे ज्या ब्रह्मांड नायकाच्या सानिध्यात रोज तुम्ही राहताय, तिथं राहून सुद्धा ही मनोवृत्ती बदलतच नाही. त्यांनी जरा काही खर्च केला, की तुम्ही त्याच्यावरती मोहित झालात आणि बापरे! किती मोठा माणूस आहे हा तात्याराव. अशा पद्धतीनं तुमचं बिहेवियर व्हायला लागलंय. अशा प्रकारचं तुमची मानसिकता घडायला लागली. हे बघून महाराजांना मे बी कीव पण येत असेल, मे बी की काय म्हणूया आपण त्याला, की अरे काय आहे म्हणजे मी ह्यांना किती घडवायचा प्रयत्न करतोय, पण हे बिचारे घडतच नाही. किंवा आपणच व्यवस्था बनवलेली आहे. हे माणूस, हे त्याचं मन, त्याच्या वृत्ती हे सगळं ब्रह्मांड नायकानेच बनवलंय. त्यामुळे आपल्याच सिस्टमकडे पाहून कदाचित ते हसत असतील, असेही कष्ट असू शकते. हे सगळं होतंय. हे चाललंय सगळं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मल्हाररावाचं काय चालू आहे, तर तो जो कलेक्टर आहे, जो व्हाईसरॉयकडे कंप्लेंट करतोय आणि सातत्याने हे मल्हाररावाची वागणूक अशीच चालू आहे. उधळपट्टी, उधळपट्टी, उधळपट्टी आणि उधळपट्टी कशावरती आहे, तर सगळा वैयक्तिक खर्च. जो अनावश्यक आहे. एक राजा म्हणून त्याची गोष्ट चुकीची आहे. हे सगळं घडतंय. आणि मग कलेक्टरकडनं सातत्याने कंप्लेंट केल्यावर एकदा झालं, दोनदा झालं, व्हाईसरॉयकडनं फेव्हर होतंय. पण शेवटी असं झालं, की
व्हॉइसरॉयला आता ते शेवटी, कारण शेवटी त्याचेच नोकर आहेत कलेक्टर. सो त्यांनी सांगितल्यानंतर आता ती रिक्वेस्ट मान्य झाली, की मल्हारराव गायकवाडला गादीवरनं काढा आणि त्याच्या बदली दुसऱ्याला कोणाला तरी बसवा. इथपर्यंत इंग्रजांचा निर्णय पक्का झाला. तसा आदेश सुटला आणि त्याच्यानंतर जे घडलं ते पुढच्या अध्यायात घडणार आहे. तर त्यावेळेला ती गोष्ट होणार आहे. पण तरी ती आत्ताच गोष्ट कंप्लीट करतो. म्हणजे पुढच्या अध्यायाला आणखी नवीन काहीतरी आपल्याला पाहता येईल. तर हे पत्र सुटलं, म्हणजे तिथनं पाठवलं गेलं व्हॉइसरॉयकडनं. ते कलेक्टरपर्यंत पोहोचेपर्यंत इकडं मल्हाररावाला हे कळून चुकलं होतं, की हा कलेक्टर जो आहे तो आपल्या अगेन्स्ट आहे आणि सतत आपले क्लॅशेस चालू आहेत त्याच्याशी, सतत वादावादी चालू आहे. हा जोपर्यंत इथं आहे, तोपर्यंत आपल्याला हे उपभोगायला मिळणार नाही. हा सतत आपल्यावरती वॉच ठेवून आहे. म्हणून ह्याचा काटा काढला पाहिजे आणि म्हणून त्याने हा गेम प्लॅन केला होता, की ह्याला आपण विष देऊन मारून टाकायचं. राजासाठी त्यावेळेची ही गोष्ट काही मोठी नाही आणि आजचीही लोकं आपल्या जगामध्ये अशी वागतात, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, की जर एखादा इतक्या टोकाला गेला, की आपलं आणि त्याचं म्हणजे तो आपल्या मुळावरतीच उठलेला आहे, तर त्याला संपवूनच टाका, अशी एक वृत्ती, गुंड प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसते. ह्या राजाने तो प्लॅन केला, की ह्याला विष देऊन मारून टाकायचं. आणि हा प्लॅन झालाय, एक्झिक्यूट झालेला नाही. ती गोष्ट घडलेली नाही. आणि इकडनं पत्र आलंय, की ह्याला मल्हाररावाला गादीवरनं काढून टाका. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच घडून आल्या आणि मग तो विषबाधेचा जो प्रयोग आहे, ती ॲक्शन जी आहे, ती रंगेहाथ पकडली गेली. ती पकडल्यानंतर मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, तपासणी झाली, की कोण हे सगळं करणार आहे आणि मग त्याच्यामध्ये कळलं, की मल्हारराव यांनी यशवंतरावाच्या माध्यमातून, कारण यशवंतराव सरदार आहे. सरदारांनी राजाने जे सांगितलंय, कारण राजाचं फेवर करणं हे सरदाराचं काम आहे. त्यामुळे हा कलेक्टर जो आहे, हा राजाच्या विरुद्धात काम करतोय. त्यामुळे हे यशवंतरावांनीच डोक्यात पेरलं, त्याच्यानुसार प्लॅन ठरला आणि त्याच्यानुसार ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. मग तो यशवंतराव आणि यशवंतरावाला फॉर असला म्हणून तो राजा, ऑलरेडी त्याच्याबद्दलच्या कंप्लेंट आहेत. निमित्तही घडलं आणि ह्या गोष्टी झाल्या आणि म्हणून मल्हारराव आणि यशवंतराव ह्याला दोघांनाही यांना मद्रासला जेलमध्ये पाठवण्यात आलं. ही गोष्ट झाली आणि 1875 साली मल्हारराव गायकवाड यांचं निधन झालं. कर्मविपाक जो मला मगाशी सांगायचा होता, की हा जो मल्हारराव गायकवाड आहे ह्याची वृत्तीच असली आहे. ऐषोराम, आता हे ऐषोराम करत असताना त्यांनी किती जणांना वेदना दिल्या असतील, किती जणांचे तळतळाट घेतले असतील, किती जणांचे काय म्हणू हाय घेतली असेल, आपण नाही सांगू शकत. कारण ऐषोआराम करत असताना मग ती वेश्या असेल, इतर सामान्य जन असतील, त्यांच्यावरती कसे अत्याचार केले असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी महाराजांना ही घडी बसवायची आहे म्हणून तर अवतरित झालेत. भारताची जी घडी बसवायची आहे, धर्म, देश आणि देव या तिघांची जी गोष्ट महाराजांना बसवायची त्या व्यवस्थेच्या आड, भले तो इंग्रज असला तरी तो इंग्रज ती व्यवस्था चालू राहण्यासाठी प्रयत्न करतोय. जे की हा मल्हारराव गायकवाड आपलाच माणूस आहे, परंतु तो चुकीचं वर्तन करतोय. मग कर्माची शिक्षा तर मिळाली पाहिजे आणि मग नियती कशी काम करते, हेही या अध्यायांमधनं फार समजून घेणं गरजेचं आहे. की मल्हाररावाचं हे कृत्य घडलेलं आहे, कर्म घडलंय. आता शिक्षा तर मिळाली पाहिजे. मग आता शिक्षा घडण्यासाठी म्हणजे जसं आपण म्हणतो एखाद्याला अ, सांगून कळत नाहीये, की त्याला किती वेळा समजावून सांगितलं, प्रेमाने समजावून सांगितलं, नाही कळत आहे. मग आता असं काहीतरी केलं पाहिजे, की ह्याला धडा व्हायला पाहिजे, धडा मिळाला पाहिजे, म्हणजे ह्याला अक्कल येईल. असं जे एक आपण म्हणतो त्याच पद्धतीनं नियती कशी काम करते, आता ह्याचं कर्म जे आहे ते इतकं एक्स्ट्रीम लेव्हलला जायला पाहिजे, की ह्याला शिक्षा ताबडतोब मिळायला पाहिजे. मग ती नियतीनेच हा केलेला प्लॅन आहे, की प्रत्यक्ष परब्रह्मालाच फसवणुकीचं काम यांनी करावं. जेणेकरून परमेश्वराला फसवणं, जसं देवाच्या दानपेटीतले पैसे चोरणं, देवाच्या साठी म्हणजे आता सप्ताह आहे. सप्ताहासाठी गोळा केलेला निधी स्वखर्चासाठी वापरणं, ही देवाची फसवणूक आहे. सो नियती काय काम करते, की मुद्दामून ही घटना घडवून आणते. ही घटना घडवल्यानंतर मल्हाररावाचं कर्म हे मोठ्या प्रमाणावर पाप वाढलं, की आता नियतीला शिक्षा देणं सहज शक्य आहे. कारण मल्हारराव गायकवाडांच्या आधी झालेले सयाजीराव गायकवाड ह्यांचं फार मोठं काम आहे आणि नंतरचंही गायकवाडांचं खूप मोठं काम आहे. मग आता ही नियतीने हा केलेला प्लॅन आहे. पुन्हा नियती ही ब्रह्मांड नायकाचीच एक व्यवस्था आहे, की आता शिक्षा तर द्यायची आहे. महाराज असं म्हणलेलं नाही, "तू मला असं करतो म्हणून मी तुला शिक्षा देतो." असं केलेलं नाही.
ऑलरेडी मल्हाररावांनी ते कर्म केले आणि त्याची शिक्षा आता त्याला द्यायची आहे. त्यासाठी कदाचित नियतीने हा केलेला प्लॅन आहे, की महाराजांचं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची फसवणूक केल्याचं पाप मल्हाररावाच्या माथी पडलं पाहिजे. कारण त्या पापाला कुठलंच प्रायश्चित्त नाही. बाकी इतर केलेली पापं ठीक आहे बाबा, चुकलायस माफ केलं असं होऊ शकतं. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराची केलेली फसगत यापेक्षा म्हणजे आपण गुरुचरित्रात वाचतो, गुरुद्रोह हा सगळ्यात मोठं पाप आहे, की ज्याला काही प्रायश्चित्तच नाही. एक वेळ देवाला फसवणं किंवा या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते ठीक आहे. तसं हे साक्षात सद्गुरू आहेत. दत्त महाराज हे साक्षात जगद्गुरू आहेत. प्रत्यक्ष गुरुला अथवा प्रत्यक्ष परमेश्वराला फसवण्याचं कृत्य ह्याच्या आतून घडलं पाहिजे म्हणजे ताबडतोब शिक्षा देता येईल. सो ही घटना घडली इकडं आणि त्याबरोबर हे सगळं जुळून आलंय, जे आत्तापर्यंत त्या व्हॉइसरॉयच्या फेवरमध्ये होते. नियती जी आहे, पुण्याईच्यामुळं तो व्हॉइसरॉय त्याला सगळा फेवर करणारा होता. आणि हा जर असाच फेवर करत राहिला, तर बडोद्याचं साम्राज्य नेस्तनाबूत होईल. पर्यायाने भारताचं नुकसान होणार आहे. कारण इंग्रज जाणार आहेत हे महाराजांना माहिती आहे. इंग्रज काही कायमस्वरूपी इथं राहणार नाहीत. भारत इथं राहणार आहे. भारताचे नागरिक इथं राहणार आहेत. भारताची संस्कृती इथं राहणार आहे आणि ती बिघडता कामा नये. म्हातारी मेली तरी चालते, काळ सोकावून चालत नाही. सो हा मल्हारराव गायकवाड महत्वाचा नाहीये. महत्वाची आहे भारताची संस्कृती, देव, देश आणि धर्म. आणि ती व्यवस्था जर टिकवायची असेल, तर मल्हारराव गायकवाड गादीवर राहणं अशक्य आहे. मग त्यासाठी हा नियतीने केलेला डाव आहे. तसंच आपल्याही आयुष्यात घडतं. आपण ज्यावेळेला कर्म करतो, ज्यावेळेला आपल्या आयुष्यात सगळं आलबेल चालू असतं ना, त्यावेळेला आपण उन्मत्त असतो. आरती करा म्हणलं असं कोणी, "नाही, नाही यार मला वेळच नाहीये. खरंच माझ्याकडे वेळ नाही, माझं हे नाही, माझं ते आहे. नाही रे मला आत्ता करायची इच्छा नाहीये." व्हॉटएव्हर काही अनेक कारण. कारण आत्ता सगळं छान चालू आहे. आणि ह्या सगळ्या छान चालण्यामध्ये किंवा अगदी आपण रोज सेवा करतोय, आरतीला जातोय, केंद्रात जातोय. पण रोज-रोज केल्यामुळे आपणही उन्मत्त होतो. या उन्मत्तेपणामध्ये आपण इतरांशी अ, तुसडेपणाने वागतो, की मी किती मोठा आहे, तू साधा माणूस आहेस, तू काही हे करायचं नाही. सप्ताहामध्ये मीच ही सगळी सेवा करणार, कारण मी उन्मत्त आहे. मग माझ्याकडनं हे कर्म करून घेतलं जातं. माझ्याकडनं हे कर्म घडतंय, जे की पापाचं कर्म आहे. लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागणं, तेही महाराजांच्या साक्षीनं, हे सगळं कर्म घडतंय. मग आता नियती काय प्लॅन करणार आहे, की आत्ता तुमचं पुण्य आहे, म्हणून तुम्हाला ती शिक्षा करणार नाही. मग जाणून-बुजून बघा, जाणून-बुजून नियती तुमच्याकडनं असं काही कर्म करवून घेते, आता करवून घेते. आता कर्म घडत नाही, आता करवून घेतलं जातंय. कारण तुम्हाला पुढं शिक्षा द्यायची आहे. सो हा जसं तुम्ही प्लॅन केलाय परवा आधी, तसा आता नियतीचा हा प्लॅन आहे. आणि नियती तुमच्याकडनं अशा काही चुका एका मागोमाग एक घडवून घेते, की त्या सगळ्या पापांचं एकदम अॅक्युम्युलेशन होतं, एकत्रित करणं होतं आणि मग शिक्षा बसते. आणि नियतीची शिक्षा जसं आपण म्हणतो भगवान की काठी जो है वो सिर्फ लगती है, दिखती नहीं है. आवाज आती है बस उसकी. मग नियतीचा खेळ सुरू होतो, जिथून उठणं अवघड होतं. कारण जोपर्यंत सगळं छान चालू आहे, तोपर्यंत आपल्याला नियती काहीच वाटत नाही आणि नियतीही शांत असते, कारण तिच्या हातात काहीच नाही. आत्ता आपल्याकडे पुण्य आहे. सेम मल्हाररावाकडे जेव्हा पुण्य होतं, त्यावेळेला तो उन्मत्तपणा जो केला, पण त्या उन्मत्तपणामध्ये कितीतरी अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. आता ती शिक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं आणि मग तो तात्याराव येतोय, हे सगळं करतोय आणि ह्याच्यामध्ये हे सगळेच सहभागी होतात. आता हे खरं तर सोळाप्पा म्हणा किंवा बाकीचे जे सगळे यांचं कर्म काही पापाचं नाहीये. वृत्ती, मनोवृत्ती जी आहे ती कशाची आहे? त्या ताताऱ्यावाच्या वागणुकीवर प्रभावित होण्याची, की तो पैसा देतोय किती मोठा आहे. तो दानधर्म करतोय. त्यांनी सगळ्यांना धोतर-जोड, हे दे, ते दे, अशा गोष्टी केल्यात. अरे किती मोठा माणूस दिसतोय. जसं सुंदराबाईंची मनोवृत्ती आपल्याला शंकररावांच्या कथेमध्ये पाहायला मिळते. की ते म्हणते, की "तुम्ही मला काय देणार?" मी 10,000 म्हटल्यानंतर तिचे डोळेच पांढरे होतात. की इतका मोठा माणूस आहे. मी त्याच्यासाठी काही पण करेन. सेम वे ह्यांनी पण तेच केलेलं आहे, की हा जर अशा पद्धतीने बिहेव करतोय, प्रभावित झालेत त्याच्यावर. आपल्या ब्रह्मांड नायकाला अक्कलकोट सोडून जावं लागेल दुसऱ्या राज्यामध्ये, हे विसरूनच गेले ते. पण त्या मायेच्या प्रभावाखाली इतके गढून गेले, की त्यांना कळलंच नाही आपण काय करतोय. त्याला म्हणतात माया. ही नियती अशी काही काम करायला लागते, की आपण कितीही ज्ञानी असो, कितीही आपल्याला सगळं माहिती असो, पण आपल्याकडनं चुका होत जातात. आणि म्हणून हे सगळं पाहत असताना जो साक्षी भावाने असलेला परमेश्वर अर्थात स्वामी महाराज जे आहेत, ते हसतायत. आणि मग ज्यावेळेला एके दिवशी महाराज म्हणतात, "ठीक आहे, तुमची इच्छा." आणि मग मेळ्यात बसायला तयार होतात. मेळ्यात बसवल्यानंतर ही सगळी जी मनं आहेत,
चोळप्पा आहे, सुंदराबाई आहे, बाळप्पा आहेत, आणखीन कोण-कोण असतील ते, तात्याराव आहेत. हे सगळे खुश. ऑलरेडी प्री प्लॅन आहे. गाडी तयार आहे. फक्त तिथे स्टेशनवर न्यायचंय, गाडीत बसवायचंय. मग काही महाराज हलू शकत नाहीत. अशा पद्धतीने जसंही महाराज मेळ्यात बसले, सगळेजण घाई करतायत, की कशी एकदा ती पालखी किंवा तो जो मेळा आहे, तो त्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल. आणि तो इतक्या वेगाने तो मेळा चालवला जातोय. भोईंना सूचना दिलेल्या असतात. नॉन स्टॉप न्यायचंय. थकले तरी चालेल, खांदे बदला. पण मेळा खाली उतरवून द्यायचा नाही. कारण उतरवलं आणि चुकून महाराज परत निघून गेले तर काय होईल? नाही. हातातोंडाशी आलेला घास जाऊन द्या. ही जी मानसिकता आहे, ही ह्या अध्यायांमधनं शिकायची आहे. आणि ही त्यांची मानसिकता नाहीये, ही आपल्या सगळ्यांचीच मानसिकता आहे. आपणही असंच करतो. अनेक वेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला वाटेल त्या पद्धतीने वागवतो. आज माझा नैवेद्य करायला वेळ झाला. महाराज आज थोडं उशिरा जेवाल का? आज महाराज मला ते भजीच जमली नाही. मग ठीक आहे, नाही केली मी भजी. तेवढं ॲडजस्ट करून घ्या. हे मी साधी उदाहरणं देतोय. आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आपण करत असतो. सगळ्याच गोष्टी जाहीर मांडता येणार नाही. हे जे आपण कन्सिडर करत जातो परमेश्वराला, की तो काही चालेल ना त्याला. अरे 10:30 ची आरती आहे ना, तुम्हीच कमिट केलंय ना, की आम्ही 10:30 ला तुमची आरती करू, नैवेद्य दाखवू. मग अर्धा मिनिट सुद्धा उशीर का? तो परमेश्वर आहे, त्याच्यापेक्षा तर बिझी आपण नाही. आणि म्हणून सद्गुरू दादा हे इतके शिस्तीचे कडक होते, की अर्धा मिनिट सुद्धा नैवेद्याला लेट झाला, की दादांना ते चालायचं नाही. प्रचंड चिडचिड यांची व्हायची, की आज माझे महाराज जेवले नाहीत. कारण परमेश्वर आहे तो. परमेश्वराला कसं कन्सिडर करून चालेल? त्याची ही फसवणूक होतीये, की 10:30 ला बसवायचं त्याला जेवायला आणि द्यायचंच नाही. दादांना हे मान्य नव्हतं. सद्गुरू पिठले महाराजांची सुद्धा जर आपण काय म्हणूया चरित्र काढलं, तर कधीही त्यांच्या नैवेद्याच्या वेळेमध्ये, आरतीच्या वेळेमध्ये 1 सेकंदाचा सुद्धा उशीर झालेला नाही. कारण ही परमेश्वराशी आहे. कित्येक वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत. दादांच्या बाबतीत सुद्धा घडल्या आहेत, की परमेश्वराला काय म्हणूया जसं हे पळवून नेण्याचा प्रयत्न झाला, तसं वेगवेगळा प्रयत्न सुद्धा झाला. आणि म्हणून दादा केंद्र काढायच्या विरोधात का असायचे? महाराजांना सांभाळणं इतकं सोपं नाही. एक फोटो ठेवला आणि 4 भिंतींची केंद्र बांधली म्हणजे महाराज तिथे आहेत असं होत नाही. महाराजांना सांभाळावं लागतं. तो परमेश्वर आहे. ब्रह्मांड नायक आहे. की सर्व विश्वाचे चालक, मालक, पालक आहेत. ते आपल्या घरचे कोणी नाहीयेत. आपण घरचे मानतो हा आपला भाव आहे. पण ते ब्रह्मांड नायक. सो ही जी मानसिकता ह्या कथेमधल्या पात्रांमधनं जी येते, ती आपल्या आयुष्यात घडते आणि आपल्या आयुष्यात जेव्हा-जेव्हा असा प्रसंग होईल, बऱ्याच वेळेला बघा तुम्ही आपल्या आजूबाजूलाही पाहत असाल, की एखादा चांगला गायक असेल, तर त्याला सांगितलं, "तर तू माझ्यासाठी गा, मी तुला वाटेल तेवढे पैसे देतो." जर तो कलाकार कलेशी प्रामाणिक असेल, तर तो म्हणेल, "मी पैशांसाठी गात नाही, कलेसाठी गातो." मी कलेशी प्रामाणिक राहतो आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतील, ज्यांनी आपल्या कलेशी, आपल्या कर्तव्याशी इतके प्रामाणिक राहिलेत, प्रसंगी त्यांना खूप त्रासही भोगावा लागलेला आहे, परंतु त्यांनी कर्तव्यामध्ये किंवा त्या कलेशी अप्रामाणिकपणा केलेला नाही. पण अशीही लोकं आपल्याला पाहायला मिळतात, जे म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही एवढे पैसे देताय, मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे." विकतात आपली कला. एखादा उत्तम वक्ता असेल, ज्याचा अभ्यास आहे, तर तो वक्ता एखाद्या राजकारण्याचा, एखाद्या आणखीन कोणाचा चुकीच्या सुद्धा ॲडव्हर्टाइज करतो. तो म्हणतो, "मला पैसा मिळालाय ना, जाऊ दे ना. समाजाचं नुकसान झालं तरी मला काही हरकत नाही." मग हे सामाजिक भान जे आहे, तेही असणं गरजेचं आहे आणि ते ह्या अध्यायांमधनं शिकायचं आहे, की प्रसंग बाका असतो, की सगळं प्रभावित करणारं असतं, तुम्हाला परमेश्वराजवळ राहायचंय. कदाचित तुम्हाला असं वाटेल, की परमेश्वराजवळ राहून काहीच मिळत नाही. रोज महाराजांच्या जवळ राहतोय. महाराजांना खारका देताय ना, बोरं देताय ना, आणखीन काय, मला तात्याराव बघा मला काय-काय देतोय. सो ह्याच्यापेक्षा बेटर आहे ना तात्यारावाकडे जाणं. असे अनेक लोभाचे प्रसंग समोर येतील. लोभाचे अनेक प्रसंग येतील. पण तिकडं टाकलं जाणारं तूप कशा पद्धतीनं गोळा झालंय, कशा पद्धतीने टाकलं जातंय, जे आयोजक, नियोजक आहेत त्यांची मानसिकता त्याच्यामागची काय, हाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. मग प्रसंगी 2 माणसं जरी असली, तरी ती निष्ठावान जर असतील, तर महाराज त्या 2 व्यक्तींच्या सोबत राहतील, पण त्या 500 कडे जातील. हे या अध्यायातनं शिकायचंय. तर तातारावांनी वाटेल तेवढे पारायणाला बसवले, महाराज गेलेले नाहीत. बाह्य भौतिकदृष्ट्यांच्या मध्ये जे काही आपल्याला छान-छान वाटतंय, त्याच्यामध्ये परमेश्वर असेलच याची खात्री देता येत नाही. एखाद्या गरिबाच्या घरी परमेश्वर जाऊ शकतो, परंतु एखाद्या श्रीमंताकडे जाईलच याची काही खात्री नाही.
आणि मग मालोजी राजे आणि मल्हारराव याच्यामध्ये फरक काय? तर मालोजी राजे स्वतः साधक आहेत. स्वतः त्यांच्यामधली वृत्ती चांगली आहे आणि म्हणून महाराज अक्कलकोटात राहिलेत. कारण राजाही तिथलाच आहे. पण हेच मल्हारराव गायकवाड ज्याला त्यांना अटक झाली, आता त्यांच्या गादीवर कोणाला बसवायचं असा प्रश्न निर्माण झाला. मग पुन्हा वारस पाहिजे. मग यांना तर पुढे काही वारस नाही, मुलगा नाही. मग आता काय करायचं? मग शोधाशोध करता मग राणीने थोडासा इतिहास पाहिला. इतिहासात असं कळलं, की ह्याचे आजोबा जे आहेत, त्या आजोबांना 2 मुलं होती. पैकी एकाच मुलाच्या वारसांना कायम गादी मिळत गेली. मग तो दुसरा मुलगा कुठे आहे? मग त्याचा सगळा शोध घेता आपल्याच महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावामध्ये त्याचं कुटुंब वास्तव्यास आहे असं कळलं. त्याला 3 मुलं आहेत असंही कळलं. मग त्या 3 मुलांचा शोध घेण्यासाठी ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात घेतल्यानंतर त्यातल्या 3ही मुलांना कारण वारसदार ते आहेत, रक्ताचे वारसदार आहेत. तर त्यांना सांगितलं असं-असं तुम्हाला यायचंय आणि इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. आणि तो इंटरव्ह्यू तिथे बडोदाच्या घराण्यामध्ये घेतला गेला आणि त्यातला एक जो मुलगा होता, जो अतिशय कोवळा वयाचा होता, 12 वर्षाचा तो मुलगा. त्याला इंटरव्ह्यू करत असताना त्याला विचारलं, "तू इथे कशाला आलायस?" तो म्हणला, "मी इथे राजा होण्यासाठी आलोय." हा जो त्याचा ॲटिट्यूड आहे किंवा हा जो जीवनाकडे त्याच्या ध्येयात्मक दृष्टीचा विचार जो आहे, हे बघून तो सिलेक्ट झाला आणि तेच तिसरे सयाजीराव गायकवाड झाले आणि हे तिसरे सयाजीराव गायकवाडांनीच पुढे जाऊन हे बडोद्याचं घराणं आहे. सो महाराजांनी केवळ एका व्यक्तीपुरतं त्याच्या कर्माची त्याला दिलेली शिक्षा आहे, ह्याच्यामध्ये महाराजांनी दिलंय अशातला भाग नाही. त्यांनी ते मुद्दाम स्वतःच्या कर्माने ओढवून घेतलेलं आहे. महाराजांनी फक्त निमित्त जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेने जे चाललंय त्याच्यामध्ये फक्त एन्जॉय केलेला आहे. सो ही 5वा अध्याय आपल्याला आपली मानसिकता बदलण्यासाठी गाईड करतो. स्वामी चरित्र किंवा कुठल्याही संतांची चरित्र ही फक्त वाचण्यासाठी नाहीत किंवा पाठ करण्यासाठी नाहीत, किती वेळात पूर्ण होतात याच्यासाठी नाही, तर आपली मनोवृत्ती बदलावी आणि आपण अधिकाधिक परमेश्वराच्या जवळ जावं, यासाठी त्याचं सातत्याने पारायण करायचे असतात. जेव्हा मी हे 5वा अध्याय वाचेल, त्या वेळेला माझ्या जीवनामध्ये असा काही अ, विचार येतो का? मी कुठे प्रभावित होतो का? प्रलोभनं दिसली, की मी त्याच्याकडे आकर्षित होऊन माझ्याच महाराजांची मी फसगत करतो का? अनेकदा होतं बघा. प्रचंड भूक लागलेली असते. वेळ बाका असतो, जेवण तयार नसतं. मग चला काहीतरी स्नॅक्स आणूया. वडापाव, समोसा आणखीन काहीतरी. आणला जातो. महाराजांना ठेवायचा असतो. मग तो ठेवलाही जातो. वरून परत असं म्हणतं, "आज बहुतेक महाराजांनाच वडापाव खायची इच्छा झाली असेल." मी माझ्या इच्छा परमेश्वरावर लादत असतो. ही जी मनोवृत्ती आहे, आता ह्याच्यातनं काही पाप तयार होतंय का? तर अजिबात नाही. म्हणजे हे नॉर्मल कृत्य आहे. पण ही मनोवृत्ती जी आहे ती पुढे पापाला कारणीभूत ठरते. त्याच्यातून कर्म घडत जातं. मग ती वेळीच ठेचणं आवश्यक आहे, की ठीक आहे तुम्ही खाल्लं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण हे जे पुढं आपण वाक्य जोडतो, ही महाराजांची इच्छा असावी. म्हणजे महाराजांच्या नावावर काही आपण खपवतो. वाट्टेल ते खपवून टाकतो. कारण महाराज कुठे आपल्याला सांगायला येतात, की माझी इच्छा आहे किंवा नाही आहे. सो वेळीच सावध राहणं, असे ज्यावेळेला प्रसंग आयुष्यात येतात, त्यावेळेला जिभेवर कंट्रोल ठेवणं, मनाच्या वृत्तीवरती कंट्रोल ठेवणं फार गरजेचं असतं. नाही झालं तर काय होतं, तर तो 6वा अध्याय आयुष्याचा होतो. नियतीचा खेळ चालतो आणि नियती एका सेकंदात होत्याचं नव्हतं करते. ज्या मल्हारराव गायकवाड यांनी 1870 ते 1875 6 वर्ष ऐशोआराम भोगला, त्याच मल्हारराव गायकवाडांना पुढची वर्ष आयुष्याची उतार वयातली म्हणण्यापेक्षा शेवटाचा जो काळ आहे, तो सगळा जेलमध्ये घालवावा. ही नियती आहे. कठोर आहे नियती. अजिबात ती कोणालाही दया-माया दाखवत नाही. म्हणून या नियतीच्या फेऱ्यात अडकायचं नसेल, तर परमेश्वराचं सानिध्य असणं गरजेचं आहे. त्याचे चरण पकडणं, प्रसंगी बाकी सगळी प्रलोभनं दूर गेली तरी चालतील. प्रसंगी एकटे पडला तरी चालेल, पण परमेश्वराचे चरण सुटता कामा नयेत. लोकं तुम्हाला हसतील. काय ते तिकडे एवढं चाललंय आणि तुम्ही इथंच बसलाय सेवा करत. हरकत नाही ना. ठीक आहे बाबा, माझी पात्रता एवढीच असेल. आपण जिथे असून तिथे निष्ठावान आहोत का? हे जास्त इम्पोर्टंट आहे. त्या अन्नछत्रात त्या मंडळीने किती जोरदार जेवण सगळे अगदी मेनू छान आहेत. चला म्हणून जेवायला जा. ते मेनू बघून जर जेवायला जायचं असेल तर नका त्याला प्रसाद म्हणू. कारण तुम्ही प्रसाद म्हणून स्वतःचीच फसगत करत चाललाय. प्रसाद प्रसादासारखा खावा, तो पंचपक्वान्न आहे म्हणून खायचा नाहीये. तो भाजी-भाकरी का असो किंवा गाणगापूरला आपण जातो, माधुकरी जी मिळते, त्या माधुकरीमधले मेनू काय आहेत, हे बघून माधुकरी मागायची नसते. माधुकरी महाराजांसाठी पर्यायाने आपल्या मनोवृत्तीसाठी मागायची असते. हे जर आपण त्यातनं शिकू शकलो, तर 5वा अध्याय आपल्याला समजला आणि आपण त्यातनं काहीतरी कमवू शकलो असं होईल. तर अशी ही मल्हारराव गायकवाडांची ही कथा. आता अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओव्यांकडे जाऊया.
सो पहिल्या ओव्यांकडे जाऊया. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैतू. परमेश्वराचं वर्णन पर्यायाने स्वामी महाराजांचं वर्णन करताना ग्रंथकर्ता अतिशय साध्या, सोप्या पण गूढ अर्थ किंवा डीप मिनिंग असलेल्या शब्दांचा उपयोग करतोय. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. हा जो प्रपंच आहे, संसार जो आहे, संसार म्हणजे फक्त आपल्या घरचा नाही, संपूर्ण विश्व. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी पर्यायाने आपल्या डोळ्याआड घडणाऱ्या सुद्धा अनेक गोष्टी, हा सगळा जो भवसागर आहे, अज्ञानतम भास्करा, अज्ञानतम छेदका भास्करा, की ह्या भवसागरामध्ये मी अज्ञानी आहे, कारण मला माहिती नाहीये हे भवसागर मिथ्या आहे, खोटं आहे किंवा ह्यातनं जे मी एन्जॉयही करतोय किंवा त्याच्यातनं दुःखही निर्माण करतोय. हे सगळंच जे आहे, सगळं एक काय म्हणूया माया आहे किंवा फसवं आहे. हे प्रोजेक्शन आहे, हे रिअल नाहीये. पण हे या मायेच्या मध्ये असल्यामुळे मला हे सगळं खरं वाटतंय आणि त्याच्यातूनच मी जगत चाललोय. म्हणून हा अज्ञानतम, हा अंधकार जो आहे तमाचा, सत्व, रज आणि तम हे 3 गुण जे आहेत त्यातला तम हा अज्ञानाचं प्रतीक आहे. मग हा अज्ञानाचा अंधकार जो आहे तो छेदणारा भास्कर सूर्य तू आहे. जसं सूर्याचा एक किरण आकाशामध्ये पडायला सुरुवात झाली, की त्या क्षणी अंधार निघून जातो. असा अशी एक तरी जागा आहे का, की जिथे सूर्याचा प्रकाश आहे, पण तरीही अंधार आहे? नाही. सावली जी पडते, ती सावली यासाठी पडते, की मधी जे काही त्याच्या वस्तू येते, त्याच्यातून सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊ शकत नाही म्हणून ती सावली पडते. म्हणजे तिथे प्रकाशाचा अभाव आहे, म्हणून सावली आहे. म्हणून हा परमेश्वर ज्याच्या मनामध्ये प्रकट होईल, त्याच्या मनातला हा सर्व प्रकारचा अज्ञानाचा अंधकार जो आहे, तो त्याच क्षणी दूर होऊन जाईल. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैव. की हा जो परमेश्वर आहे, हा पूर्ण साक्षी आहे. तो विटनेस आहे. जसं कोर्टामध्ये एखादी केस ज्यावेळेला उभी राहते, त्यावेळेला कोर्ट विचारतं, ह्याला विटनेस कोण? साक्षीदार कोण आहे? तसं माझी जी मी काही कर्म करतोय, ह्या प्रत्येक कर्माला साक्षी कोण आहे? तर साक्षी तो परमेश्वर आहे. जो सातत्याने आपल्याच हृदयामध्ये राहून हे सगळंच पाहत राहतो. हृदयी वससी परी दिससी कैसे तुझं पाहू. हा जो पूर्ण साक्षी भावाने वसणारा हा परमेश्वर आहे, भक्ता खरा सदैतू. हा परमेश्वर हा भक्ताच्या अधीन आहे. जो भक्त प्रचंड प्रेम करतो ह्या परमेश्वरावर, सर्वस्व त्याला अर्पण करून टाकतो. माझं तुझं काहीच राहत नाही आणि याच्यासाठी गीतेचा 12वा भक्तियोगाचा अध्याय ऐकला पाहिजे, की भक्त कोणाला म्हणावं? असा जो भक्त असेल, तर परमेश्वर त्याच 12व्या अध्यायात असं म्हणतो, की "अरे, मी जे 4 हात धारण केलेले ते त्याच्यासाठीच आहेत, की त्या माझ्या अशा भक्ताला मला कवटाळण्यासाठी माझे 2 हात कमी पडतायत, म्हणून मी 4 हातांनी त्याला कवटाळतो." इतकं प्रेम त्याच्यावरती करतो. भक्ता खरा सदैतू, की हा विश्वव्यापी असणारा, पूर्ण साक्षी असणारा, ब्रह्मांड नायक असणारा परमेश्वर त्या भक्तांच्या अधीन आहे. त्या भक्ताच्या तो प्रेमात वेडा आहे. तो त्या भक्तासाठी काहीही करतो. त्याच भक्तासाठी तो 12 वर्ष खंड्या बनवून पाणीही भरतो. त्याच जनाबाईचे तो दळणही दळतो किंवा अनेक गोष्टी आपल्या संत मंडळींच्या आपल्याला माहिती आहे, जे खरे भक्त आहेत. आपण भक्त होण्याचा प्रयत्न करतोय. आपण भक्त नाही आहोत. आपण साधक आहोत किंवा आपण आणखीन काय म्हणता येईल. पण ही संत मंडळी जी आहेत ती खरी भक्त आहेत आणि ह्यांच्यासाठी तो परमेश्वर अगदी त्या तुकाराम महाराजांसाठी गरम-गरम दूधही लावून घेतो, तोंडही भाजून घेतो. पण त्याचं भक्तांवर प्रेम आहे. म्हणून भगवंत म्हणतो, "अशा भक्तांसाठी चारही हस्ताने मी त्याला कवटाळतो, मिठीत घेतो माझ्या, इतकं मला त्याच्यावाचून करमतच नाही." असा हा परमेश्वर खरा सहृदय आहे भक्तांसाठी. गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. आता कदाचित विष्णू बळवंत थोरातांच्या वेळेला गंगा जी आहे ती फार स्वच्छ असेल. आत्ताची गंगा भौतिकदृष्ट्या विचार नाही करायची. पण गंगा माता जी आहे, ती अतिशय नितळ आहे, स्वच्छ आहे, की जिच्या पाण्यात पाहिल्यानंतर पाण्यातला तळही दिसतो. इतकं जिचं स्वच्छ पाणी आहे, असा तो परमेश्वर आहे. मग असा तो परमेश्वर एखाद्यावर खुन्नस ठेवून, "मल्हाररावला थांब तुला शिक्षाच करतो. माझ्यासमोर ऑफर करतो काय पैसे?" असं नाही करत.
आपल्याला तसं वाटतं कारण आपल्या मनात तसं आहे. तो परमेश्वर नितळ मनाचा आहे. त्याला एवढंच माहिती आहे, "बाबा रे, तू चुकतोयस, तू सुधारलं पाहिजे." म्हणून तो परमेश्वर सातत्याने आपल्याला शिक्षा करतो तो एवढ्यासाठी की तुम्ही घडावं. त्याचा आकस नाहीये कुठला. कोणालाही तो शिक्षा करतो, चांगल्याचं वाईट करतो ह्याच्यासाठी नाही. पुढे आपण एका महाराजांच्या महान भक्ताचं चरित्र पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये. त्याच्यात तुम्हाला कळेल महाराज कसे प्लॅनिंग करतात. भक्ताला जर आणायचंच असेल तर महाराज कशा पद्धतीने आणतात. सो इतकं ज्यांचं मन निर्मळ आहे, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. अतिशय प्रेमाने याच्यावरती आपण कधीतरी एक विशेष काय म्हणूया सत्र घेणार आहोत. तुझसे स्तविता प्रेमळ, हे प्रेमळ जे आहे हा शब्दच खूप महत्वाचा आहे. एका शब्दावरती कमीत कमी 1-1.5 तास तरी आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे. कारण आपण सगळेच जण महाराजांना काही ना काहीतरी मागत असतो आणि मग म्हणतो, "अरे महाराज माझी इच्छाच पूर्ण होत नाही, माझे प्रश्न सुटत नाहीत." का सुटत नाहीत? जर इथे ग्रंथकर्ता अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय, की "तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी." सत्वर. त्यांनी म्हटलं नाही 3 महिने उपासना करा, 3 महिन्यानंतर पावेल. 6 महिने करा मग तुम्हाला फळ मिळेल. एवढं दान करा मग तुम्हाला मिळेल. नाही, सत्वर त्या ते पावसी. कसा मिळेल? तुझसी स्तविता प्रेमळ. प्रेमाने जर तुझं स्तवन केलं तर विनवणी केली तर तू सत्वर त्याला पावतोस, असं जर तो म्हणत असेल, तर महाराज हे असे आहेत. इतके प्रेमळ आहेत. धावून येतात अक्षरशः. धावून येतात. आपल्याला तो प्रेमळपणा काय म्हणूया जमत नाही करायला, ही आपली चूक आहे आणि ती सुधारणा होणं आपल्या प्रत्येकाचं प्रयत्न असला पाहिजे, की मला ते करायला पाहिजे. माझा परमेश्वर माझ्यासाठी मी महाराजांच्या आरतीला जाणं आणि महाराजांनी माझी वाट पाहणं ह्याच्यात खूप फरक आहे. तर स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरित पुढे पुढे. सांगा बरं एकदा तरी स्वामी चरित्र वाचत असताना असं किती वेळा तुमच्या आयुष्यात घडलंय, की जसा-जसा पुढला अध्याय जातोय, आता पुढे काय? आता पुढे काय असेल? अजून काय असेल? अशी उत्सुकता, उत्कंठा अतिशय तुमची ताणली जाते. हे जे वाक्य लिहिलंय, हे तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवलंय का? काय वाक्य आहे? स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले अवधान. लक्षपूर्वक बसलेले आहेत, की कुठेही एक शब्द सुद्धा माझा मिस होता कामा नये, असं अवधान, अवधान ठेवून ते बसलेले आहेत. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरित पुढे-पुढे. मी त्या स्वामी चरित्रा कथेमध्ये, त्या प्रसंगामध्ये इतकं जीव ओतून त्याच्यामध्ये रममाण होतो का? सावधान होऊन मी ते ऐकतो का? अशी माझी अवस्था कधी होते का? ग्रंथकर्त्याला असं वाटतंय, की तो लिहितोय अलंकाराच्या दृष्टिकोनातून भाषेचं सौंदर्य त्याच्यामध्ये दाखवतोय, की समोर जे भक्तगण बसलेले आहेत, ते आता आतुरतेने वाट बघतायत, की आता पुढे काय होणार? पुढचा अध्यायात कोणती गोष्ट असणार आहे? अशी आतुरता त्यांच्या मनामध्ये आहे. पण आपल्याला आतुरता आहे 1 तासाचं स्वामी चरित्र 50 मिनिटात, 40 मिनिटात कसं व्हावं आणि ही आतुरता ओळखून शेवटी आपल्या गुरूंनी ते 40 मिनिटात 35 मिनिटात संपवेल याच्यासाठी ओव्याच कमी करून पण त्या 700 मध्ये तरी आपलं मन लागतंय का? त्या 700 मध्ये सुद्धा वाचताना आपल्याला ते अजून 35चं 30 मिनिटात कसं करता येईल? आम्हाला स्वामी चरित्र वाचा म्हटलं, की आम्ही स्पीडमध्ये "भव कानन वैश्वानरा ज्ञानतम चेतका भास्करा पूर्ण साक्ष परात्परा भक्ताग्रज येतो." असं वाचून मोकळं होतो, की फक्त शब्द वाचले जातात. या पलीकडे आम्हाला त्या कुठल्याही गोष्टींशी मतलब नाही. कधीतरी आम्हाला बेभान होऊन, घड्याळाचं भान हरपून आम्ही कधी स्वामी चरित्र वाचलंय का? की मला कळलंच नाही अहो किती वेळ झाला. 2 तास झालं पण मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटतंय. कारण मला युज्ड टू झालंय. रोज-रोज तेच वाचून काय त्याच्यात विषय? मला वाचायचं ह्यासाठी मला पुण्य मिळालं पाहिजे. मला वाचायचं ह्यासाठी माझे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून स्वामी चरित्र. जसंही माझे प्रश्न सुटले जातील, कुठलं स्वामीचरणचं कुठलं काय, सोडून द्यायचंय मला. पण माझं इंटेन्शन, माझं गोल तेवढंच आहे. माझा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी मला स्वामीचरित्र. स्वामींसाठी मला स्वामीचरित्र नाही वाचायचं. ही अवस्था आपली यायला पाहिजे जर आपण वर्षानुवर्ष स्वामीचरित्र वाचत असू तर. 11 माळी जप करा म्हटलं, की तो 11 माळी कधी संपतो ह्याच्याकडे लक्ष प्रत्येक मण्यांकडे लक्ष आहे. सगळं लक्ष त्या मण्यांकडेच. पण कधीतरी बेभान होऊन, अरे ते 1112 कधी झाले मला कळलंच नाही. कारण मी फक्त म्हणत होतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मला कळलंच नाही ती माळ पुढे कधी गेली. असं कधीतरी
कधीतरी रोज ठीक आहे, नाही होत आपल्याकडनं. कधीतरी आठवड्यातून, महिन्यातून, 6 महिन्यातून, एखादा दिवस. कारण भगवंताने इतकं सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतो, की आयुष्यभर जरी तुम्ही चुकला असाल, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जर तुम्हाला उपरती झाली असेल, तर तुम्हाला घेण्यासाठी मी स्वतः येतो. इतकं माझं तुमच्यावर प्रेम. तो मागे झालेल्या चुका बघतच नाही. आत्ता तुला वाटतंय ना, मी हवाय बास मग संपलं. मागचं सगळं मी सांभाळून तू माझ्याकडे ये. कारण भक्ताशिवाय परमेश्वरालाही किंमत नाही. विचार करा ना, ही सृष्टीच नसती तर त्या देवाला कोणी पूजलं असतं? कोणीच पूजलं नसतं. त्याला भक्तांची ओढ आहे. रोज नाही जमत आहे मला, पण माझा प्रयत्न त्या दृष्टीनं चालू आहे का, की मी पूर्ण बेभान होऊन स्वामीचरित्र वाचतोय. सावधान होऊन, अवधान, अतिशय लक्षपूर्वक आहे. जसं सीरियल पाहतो, की त्यातला एक सीन सुद्धा मिस होता कामा नये. एखादा डायलॉग जर आपला मिस झाला, तर पटकन शेजारच्याला "काय, काय म्हणला तो?" किंवा "काय म्हणली ती?" इतकं आपलं सावध लक्ष असतं. तसं स्वामी चरित्रातला एखादा शब्द उच्चारताना चुकला, तरी मी तेवढा चुकलं माझं. नाही, नाही, परत कर. इतक्या सावधानपणे मी ते स्वामीचरित्र कधीतरी, रोज नाहीच म्हणत आहे. कधीतरी मला असं वाचता येईल का? ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. ज्यांना सदेह स्वामींचं दर्शन झालं ते अतिशय भाग्यवान. अर्थात आपणही सगळेच जण भाग्यवान आहोत, की त्यांच्या ह्या नावेमध्ये आपण बसलेलो आहोत. नावाडी आपले स्वामी महाराज आहेत. आपण त्यांच्या नावे बसलोय. ते आपल्याला प्रवास घेऊन चाललेत, पण आपलं नावाड्याकडे लक्ष जात नाही, हे आपल्याला प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला फोकस बदलायचा आहे. बाकी काहीच नाही. नावाडी तेच आहेत. त्यांनीच आपल्याला इथं त्यांच्या सेवेत घेऊन आलेत. म्हणून आपण सेवा करू शकतो. म्हणून आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ पडू शकतात. अदरवाईज आपल्या आजूबाजूला असे कित्येक लोक आहेत, जे आपल्याला पाहतात त्यांना स्वामींविषयी ना ओढ आहे, ना स्वामींची सेवा करायची. आपल्याकडे काहीतरी विशेष आहे. फक्त आपल्याला अजून प्रोग्रेस करायची आहे. सो पुढे ती गोष्ट घडली 5व्या अध्यायाची. सो अशा प्रकारे हे 5वा अध्याय आपल्याला घडवण्यासाठी आहे. स्वामी हे एक-एक पात्र कसे करतायत आणि त्यांना आपण अद्दल घडवूया म्हणून त्यांचा अवतार नाहीये. कदाचित ही पात्र सुद्धा अशाचसाठी महाराजांनी निर्माण केलेत, की ह्यातनं इतरांना उपदेश करता येईल. जसं एखादा पिक्चर काढला जातो, की त्यातनं काहीतरी बोध द्यायचा असतो. कारण ते सगळ्याच लोकांना एकत्र मास लेव्हलवरती कसं सांगितलं जाईल, त्यातलं ते मीडियम आहे. म्हणून त्यावेळेला पोथ्या-पुराण हे मीडियम होतं, की ज्यातनं अनेक लोकांपर्यंत पोहोचता येईल, अनेकांपर्यंत सेम मेसेज पोहोचवता येईल. म्हणून तो मीडियम होतं. आजचं मीडिया बदललं आहे. त्यामुळे महाराजांनी कदाचित आता पोथ्या-पुराणातनं बाहेर येऊन आजच्या आधुनिक काळानुसार मीडिया बदलतील आणि आपल्यापर्यंत कदाचित पोहोचू शकतील. सांगायचंय महाराजांना काहीतरी ह्या कथांमधनं, ह्या पात्रांमधनं, त्यांच्या मानसिक अवस्थेमधनं आपण काहीतरी शिकावं. यासाठीच कदाचित या ब्रह्मांड नायकाने ही सगळी पात्र जोडाप्पा असेल, सुंदराबाई असतील, बाळाप्पा असतील, आणखीन कोणी असतील, ही सगळी पात्र स्वतःच उभी केली आहेत. सो ब्रह्मांड नायक हा डायरेक्टर आहे आणि त्या डायरेक्टरनी हे सगळे कॅरेक्टर उभे केलेत आणि ह्या कॅरेक्टरमध्ये एक-एक प्रत्येकाला रोल दिलाय आणि त्याने तो प्ले करायचा. त्याचा रोल संपला, की त्याने बाजूला जायचं आणि पुन्हा नव्या माणसाने त्याच्यामध्ये इन व्हायचं. असा कदाचित त्या ब्रह्मांड नायकाचा पिक्चर असू शकतो. पण तो पिक्चर आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आहे, हे मात्र विसरून आपण चालणार नाही. अशा प्रकारे हा 5वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी थांबतो.